हॅलो, गुड इव्हनिंग डॉक्टर चेतन साहेब. वा वा, छान. डॉक्टर सोमनाथ सर, गुड इव्हनिंग. प्लीज कम. We started exactly on time 8 o'clock. सुरू करूया. जस्ट मिनिट. या सर्वांचे स्वागत आहे. प्लीज या. गुड इव्हनिंग एव्हरीवन. अॅनिमल हजबंड्रीला काय तोल देण्यात आलेला आहे? ऍग्रिकल्चरचा पार्ट म्हणून शिकणे वेगळी गोष्ट आहे आणि एक सेपरेट आपल्याला समजून घेणे, कारण समोर एक्झाम नाही झालं तर इंटरव्ह्यू घेतात काय, किंवा एक्झाम झाली आणि इंटरव्ह्यू दोन्ही मध्ये कामात येणारा मॅटर आहेच, है ना. त्यामुळे हे लक्षात ठेवावेच तुम्ही सर्वांनी. त्याच्यावर थोडासा जो काही ऍडव्हान्स डेटा आहे त्याला मी नोट्समध्ये ऍड केलेला आहे. हे दोन्ही पर्पजने आहे. याला सेक्टर स्पेसिफिक मी म्हणून एमपीएससीच्या इतर एक्झामसाठी, युपीएससी साठी कसं वापरता येत होतं ते मी एकत्रित यूज केलंय. डेटा परत परत वापरायची गरज नाही. आपल्याला काय कामाचं ते आपल्याला इथे मिळून जाईल. ओके, ठीक आहे. येस. तर ओव्हरऑल बजेटरी अलोकेशन हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. ही सर्वात कामाची गोष्ट आहे. आपल्या बजेटरी अलोकेशन किती आहे? जवळपास डिपार्टमेंट ऑफ अॅनिमल हजबंड्री आणि डेअरिंग DASD डाएटला अलोकेट करण्यात आलेला आहे यावेळेस 6153.46 करोड. ओके, एवढा आहे. मुळात जर बघितलं तर हे मागच्या 2025-26 मध्ये जेवढं अलोकेट केलं त्याच्यापेक्षा 16% जास्त आहे. अँड दॅट्स वाय दिस इज रिमार्केबल फीचर. एक रिमार्केबल आहे की यावेळेस इन्क्रीज करण्यात आलेला आहे. दिस वॉज स्पेशल, त्याला म्हणतो आपण सेक्टर स्पेसिफिक इन्क्रीज. जर विचार केला तर हा खूप मोठी इन्क्रीज, सेक्टर स्पेसिफिक इन्क्रीज म्हणून आपल्याला माहित पडते. त्यामुळे आपल्याला इथं थोडासा फोकस करायचा आहे. डायरेक्ट डबल डिजिट मध्ये इन्क्रीज करण्यात आलं होतं. ओके, करण्यात आलेला आहे यावेळेस मुळात, कारण अॅनिमल हजबंड्री आणि डेअरिंग सेक्टरला खूप वरती आणायचं आहे. ते सरकारचा अजेंडा आधीपासूनच आहे. म्हणून सरकारचे ज्या काही अभियान जे काही चालू आहेत, जे काही रिफॉर्म्स अॅनिमल हजबंड्री सेगमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे ते सगळे अप्रिशिएबल आहे असं म्हणावं लागेल. तर अलोकेशन तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. 1153 करोड रुपये ग्रॉसली आणि 6153 करोड, आणि 2025-26 मध्ये जे मागच्या वर्षी जे अलोकेट केलं होतं त्याच्या तुलना 16% वाढ देण्यात आलेली आहे यावेळेस. दिस वॉज रिमार्केबल. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, अॅनिमल हजबंड्री अँड डेअरिंग जे आहे यामध्ये ते कव्हर होत आहे. ओके, राईट. एमपीएससीचं ट्रेंड बघा काय आहे. क्वेश्चन विचारण्यासारखा, डबल डिजिट इन्क्रीज कोणत्या सेक्टरमध्ये झालेली आहे, कोणत्या अलाइड सेक्टरमध्ये झाली ऍग्रिकल्चरच्या, असंही विचारलं जाऊ शकतं. तर इट इज अॅनिमल हजबंड्री. ओके, राईट. या मिनिस्ट्रीने हे सँक्शन केलेलं आहे. या मिनिस्ट्रीचं आहे डबल डिजिट इन्क्रीज इन अलोकेशन, असं त्याचा पॅटर्न आपण समजून घेऊ शकतो. केंद्रीय बजेट 2026-27चा हा मॅटर जर बघितला तर आपल्याला माहित पडते ते 16% इन्क्रीज म्हणजे किती आहे. ओके, बघा, पशुपालन क्षेत्र को मिला अब तक का सबसे बड़ा ऐतिहासिक बजट, है ना. हे खूप व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकूणच ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप मोठी वाढ आहे. परंतु जर आपण 2025-26च्या तुलनेत जर म्हणालो किती झालं, तर हे 16%ची वाढ होती. ओके, अॅनिमल हजबंड्री सेक्टरला. ऍक्च्युली जे आपण म्हणतो त्याला फिशरीज वगैरे सगळं इन्क्लूड करून हा मोठी वाढ होते, पण फक्त अॅनिमल हजबंड्रीला एवढी वाढ मिळालेली दिसते आपल्याला, 6153 करोड. ओके, पॉलिसी ओरिएंटेशन बजेटमध्ये काय आहे, थोडासा कन्सेप्च्युअल शिफ्ट आहे. ओके, त्या कन्सेप्च्युअल शिफ्टमध्ये म्हणजे हा यावेळेस धोरणात्मकच बाजू बदललेल्या दिसतात, म्हणजे पॉलिसीज बदललेली आहे सरकारची थोड्या प्रमाणामध्ये. तर सरकार फक्त वेलफेअर मेजर न करता डेव्हलपमेंटल आस्पेक्टला प्राधान्यक्रम देतंय हे याच्यात दिसून पडतंय. आणि हे तुम्हाला विविडली क्वेश्चन विचारलं जाऊ शकते मुळात. मीन्स युअर अप्रोच शुड बी लाईक दॅट. If interview panel asks you question, what was different in this year's budget as we compare it with other budgets, previous budgets, so you can definitely mention one thing
Sir, there was a direct shift from just welfare measure to developmental measures or सस्टेनेबल डेव्हलपमेंट मेजर्स असं आपण म्हणू शकतो. कारण आधी काय होतं की इनपुट सबसिडीज देऊन टाकायचे किंवा शॉर्ट टर्म रिलीफ मेजर देऊन टाकायचे. ओके, सबसिडी दिल्या, एक्झम्पशन दिले, सूट दिली करामध्ये, कर्जामध्ये माफी केली, काय केलं, तर त्याच्यामुळे फक्त कल्याणकारी अप्रोच होता. यावर्षी तसा कल्याणकारी अप्रोच काही करण्यात आला नाही. तर जर बघितलं यावेळेस त्यांनी बजेटचं जर मूड बघितलं तर एक युवा शक्ती ओरिएंटेड बजेट म्हणून आणला किंवा त्यांचा यावर्षी फोकस जो आहे तो तो मार्जिनलाइज सेक्टरवर आहे, पुअरवर आहे, ओके, किंवा अंडर प्रिव्हिलेज सेगमेंटवर आहे, विकर सेगमेंटवरती आहे, जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानुसार ऍक्च्युअली मॅचिंग तशा गोष्टी नाही आहे. त्यांनी ती गोष्ट कव्हर अप केली अशी की इनपुट सबसिडीज आम्ही नाही देत आहे, कॅटल फीडवरती इनपुट सबसिडी दिली, ऍग्रिकल्चरमध्ये बियाणावरती, कॉटनच्या बियाण्यावर सबसिडी दिली, एक्झम्पशन दिलेलं आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही की ते इनपुट सबसिडीज म्हणून आपण त्याला घोषित करू शकतो. शॉर्ट टर्म रिलीफ मेजर्स त्याच्यामध्ये दिलेले आहे, जे लघुकालीन जे थोडीशी राहत आहे ते सुद्धा याच्यात काही मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे या बजेटचा शिफ्ट जो आहे या डिपार्टमेंटसाठी तो कसा होतोय, ते इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग वर फोकस करण्यात आले, जे संस्थात्मक बळकटीकरण देणे म्हणतो या डिपार्टमेंटला त्याच्यावरती आहे. म्हणजे याच्यात जास्तीत जास्त जे अॅनिमल हजबंडरीचे हेल्थ वर्कर्स आहेत ते जास्तीत जास्त संख्येने वाढले पाहिजे, टेक्निशियन्स वाढले पाहिजे, ओके, लॅबोरेटरीज वाढल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवर खूप जास्त भर देण्यात आलेला आहे आणि ते वाढवणार सुद्धा आहे. आता आपल्या समोर डेटा बघणारच आहोत आपण, परंतु मुळात त्यांनी इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंगला जास्त भर देण्यात आलेला आहे इन्स्टेड ऑफ कमिटिंग ओनली वेलफेअर मेजर्स. ओके, वेलफेअर मेजर्स कमी दिले यांनी, सबसिडीज वगैरे कॅन्सल केलेल्या आहे, रिलीफ कॅन्सल केलेलं आहे, फोकस करण्यात आलेला आहे इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग वरती. सेकंड इज वेटरनरी कॅपॅसिटी बिल्डिंग. ओके, क्लिनिकल अप्रोच मध्ये हा बघितला जातो. वेटरनरी कॅपॅसिटी बिल्डिंग वर फोकस करण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त जे मॅन पॉवर आहे तिथं ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोअर स्टेप वरती सर्व्हिसेस मिळावे लोकांना, ओके, आणि लोकांसाठी जो ऍक्सेस आहे वेटरनरी सर्व्हिसेससाठी ते इझी व्हावा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात वेटरनरी कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यात आलेली आहे. ओके, एवढंच नाही, इव्हन वेटरनरीमध्ये एंटरप्रेन्योरशिपला सुद्धा वाव देण्याचा प्रयत्न केला, उद्योजकतेला सुद्धा वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे की प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड ग्रोथ त्यांनी दिलेली आहे की उत्पादकता वाढवा, उत्पादकता वाढवण्यावर जास्त भर देऊया. उत्पादकता वाढेल तर त्याचे जे फ्रुट्स आहेत ते बरोबर सर्वांमध्ये डिस्ट्रीब्युट होतील. ओके, आणि यावर्षीचा जो अप्रोच आहे तो प्युअरली असा आहे, मार्केट ओरिएंटेड अॅनिमल हजबंडरी करावी. मग ते दुग्ध उत्पादनात असो, अंडी उत्पादनात असो, मांस उत्पादनात असो, बरोबर आहे की नाही, प्युअर मार्केट लेड अन अप्रोच सो दॅट द द form of entrepreneurship, which is a burgeoning entrepreneurship in animal husbandry, should reflect its impact on the overall contribution into a gross value addition to the agriculture by this sector. या सेक्टरद्वारे एक स्थूल मूल्यवर्धन जे झालं पाहिजे त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर्षी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग, इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग, ओके, ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच, मार्केट ओरिएंटेड अप्रोच ठेवलेला आहे. त्यामुळे वेलफेअर मेजर कमी करता डेव्हलपमेंटल अप्रोच जास्त त्यांनी आणलेले आहे. ओके, तर हा एक ओरिएंटेशन शिफ्ट आहे बजेटमध्ये जे आपल्याला दिसून पडते. ओके, हे GS3 लँग्वेज मी जे म्हटलं आहे की ते आपल्यासाठी नाही आहे, ते राज्यसेवेसाठी आहे. परंतु तरी असे प्रश्न डोक्यात यासाठी ठेवावे, कारण इंटरव्ह्यू वगैरे मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की बजेट 2026-27 मध्ये अॅनिमल हजबंडरीला एक प्रोडक्टिव्हिटी ड्रिव्हन इकॉनॉमिक सेक्टर समजलेलं आहे. ओके, त्याला फक्त वेलफेअर ऍक्टिव्हिटी न समजता, एक कल्याणकारी सक्रियता न समजता, कल्याणकारी बाबी करताय सरकार हे न समजता, सरकार यावेळेस त्याच्याकडे थोडासा दृष्टिकोन बदलवतोय. त्याला आपण म्हणतो की उत्पादकता आधारित आर्थिक क्षेत्र म्हणून त्याला घोषित करणे, तसं त्याला ट्रीट करणे, तसं त्याला इमर्ज करणे, यामध्ये जास्तीत जास्त सरकारचं लक्ष केंद्रित झालेलं दिसून पडते. ओके, आहे की नाही. सो फॉर ऍक्च्युअली MPSC students who are going for Rajya Seva and sort of UPSC exam, they can understand this is the shift actually the government wants to reflect through its budget,
that it started treating animal husbandry sector as a productivity driven economic sector rather than just a welfare activity. Okay, so this is what a what we say a greater optimism can be found here, looking at the long-term future of animal husbandry sector, which have been treated like any allied sector, just not a full-fledged sector contributing to. But in recent decades, the way animal husbandry sector has added gross value to the productivity in agriculture and thereby contributing it to the GDP, it is gaining much tremendous momentum. Second aspect which you cannot deny is it actually creates impact on rural development sector. Rural development cannot be imagined or dreamed through only just this kind of Manarega kind of welfare schemes, employment generation schemes, but rather the basic or root problems of rural development have to be tackled, have to be addressed. And animal husbandry, I think, is the greatest impact creating sector. It can be visualized in that way. It can give immediate boost to entrepreneurship. It can directly impact the status of women in rural areas, okay, because they can be directly involved into the economic activities, okay, and they can be trained into महिलांचं सशक्तीकरण इझिली त्यातून होऊ शकते, ग्रामीण रोजगार निर्मिती यातून होऊ शकतो. ओके, तर खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहे अॅनिमल हजबंडरी सेक्टरमध्ये दिसून पडते. इथे मेजर प्रोग्राम्स आणि इनिशिएटिव्ह काय आहे, काय इंटरव्हेन्शन्स करण्यात आलेले आहे हे आपण बघू शकतो. मी जागोजागी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की वेटरनरी इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग प्रोग्राम याच्यामध्ये खास करून यावेळेस अंमलात आणलेला आहे. वेटरनरी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहे, पायाभूत सुविधा, लॅब्स पाहिजे, क्लिनिक्स पाहिजे, ओके, रोड्स पाहिजे, रुरल रोड्स पाहिजे, वेटरनरी कॉलेजेस पाहिजे, पॅरावेटरनरी इन्स्टिट्यूशन्स पाहिजे, वेटरनरी हॉस्पिटल्स पाहिजे, ओके, त्याच्यासोबतच ब्रीडिंग आणि रिप्रोडक्शन सेंटर्स पाहिजे. ह्या सगळ्याचे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर, हे जे पायाभूत सुविधा आहे, ओके, यांच्यावरती, यांच्या मजबूतीकरणावरती, यांच्या बळकटीकरणावरती कार्यक्रम आखण्यात आलेला दिसतो. यामध्ये हे आधीपासूनच आहे, सुरू आहे, परंतु त्याला दुजोरा देणं ज्याला म्हणतो, की झाड तर लावलेलं आहे पण त्याला खत पाणी घालणे आवश्यक आहे. एकदा झाड लावल्यावर सगळं चिंता मिटली असं नसते. पाणी घातल्याने ते झाड जगत राहील असंही नाही. खत पाणी घालत राहावं लागते जेणेकरून त्याच्या ग्रोथला बूस्ट मिळाली पाहिजे, ते अजून मजबूत झालं पाहिजे, प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे, असं आहे. सो दिस इज न्यू एम्फासिस एरिया. ओके, सो फॉर दिस इन्फ्रास्ट्रक्चर लोन लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम हॅज बीन प्रमोटेड. ओके, ऋण आधारित जे भांडवल निर्मितीची जे योजना आहे त्यामध्ये सबसिडी देण्यात येणार आहे. ओके, कर्जावरील सबसिडी देण्यात येणार आहे, व्याजावरील सबसिडी देण्यात येणार आहे. तो लोन लिंक्ड कॅपिटल वेटरनरी स्कीम. If somebody wants to expand into go into expansion of this kind of infrastructural aspects, then government is ready to pay. Government is ready to help. Government is actually applying its role, okay, it is shifting its role from mere provider or regulator to promoter. Actually, government is trying to promote the things, not just providing the things, not just regulating the things. Government is becoming promoter, and when government shifts its role from provider to promoter, it is a great paradigm shift into its developmental approach. ओके, तर असं म्हणायला काही हरकत नाही. पॉझिटिव्ह बोलणे आवश्यक असते या गोष्टीबद्दल. टार्गेट्स बघा काय याच्यात. ह्यामध्ये सर्वात महत्वाचं टार्गेट जे आहे ते आहे ऍडिशन ऑफ अबाउट 20,000 ट्रेन्ड वेटरनरी प्रोफेशनल. 20,000 म्हणजे देशभरामध्ये 20,000 ओके असे ट्रेन्ड वेटरनरी प्रोफेशनल व्यावसायिकांना ऍड करायचं आहे या वर्षी. ओके, हा एक टार्गेट आहे. त्यासोबतच जो हे जर काय शक्य झालं तर वेट टू लाईव्ह स्टॉक रेशो गॅप जो आहे तो कमी होईल. ओके, म्हणून लाईव्ह स्टॉकला जेवढ्या वेटरनरीची आवश्यकता आहे तेवढे नाहीये, अपुरे पडत आहे, म्हणून हे दुर्लक्षित होत आहे बऱ्याच गोष्टी.
ओके, मग ते डिसीजचा आउटब्रेक असो किंवा रेग्युलर वॅक्सिनेशनच्या काळात असो किंवा आपण म्हणा की वेगळ्या जे ब्रीडिंग टेक्नॉलॉजी त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणा, बऱ्याचशा गोष्टीमध्ये इव्हन टेक्निकल टू नॉन टेक्निकल स्टाफ कमी आहे, त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात हे दिसून पडते. डिसीज रिस्पॉन्स टाइम जो आहे तो सुद्धा रिड्यूस करायचा, जेणेकरून जे मॉर्टॅलिटी आहे किंवा जे काही इकॉनॉमिक लॉसेस इन्कर होतात शेतकऱ्याला आणि मग त्यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्थेला, ते कमी करण्यासाठी हा एक टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. वेट टू लाईव्हस्टॉक रेशो वाढला पाहिजे. दॅट्स वाय ओके 20,000 trained veterinary professional will be imbibed into the veterinary services. This is going to be a great game changing point. Okay, still this is a very myopic target. Actually, we want a big target. This sector has to be expanded to such an extent that it will create a real greater impact on rural economy and rural livelihood as well. ओके, दोन्ही गोष्टीवरती म्हणजे ग्रामीण उपजीविकेवर सुद्धा आघात केला पाहिजे आणि ग्रामीण जीवनावर पण आघात केला पाहिजे. ओके, मोगम गोष्टी झाल्या अशा बोलायला. सेकंड त्यातला जो भाग आहे स्ट्रेंथनिंग मधला, ते आहे अॅनिमल हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम. त्याला स्ट्रेंथन करण्यासाठीचा एक इथे लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे, फोकस करण्यात आलेला आहे. अॅनिमल हेल्थ अँड डिसीज कंट्रोल याच्यामध्ये बजेट प्रायोरिटाईज काय करते, कोणत्या कोणत्या गोष्टी, डिसीज सर्व्हिलन्स वरती खर्च करा, डायग्नोस्टिक कॅपॅसिटीवर खर्च करा आणि प्रिव्हेंटरी वेटरनरी केअरवर खर्च करा. ओके, हे डिसीज रिस्पॉन्स आहे इमिजिएटली. सो डिसीज कंट्रोल मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे अॅनिमल हेल्थ अँड डिसीज कंट्रोल या भागामध्ये या तीन गोष्टींवरती जास्तीत जास्त तुम्हाला डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी दाखवायची. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करा, ओके, ह्युमन रिसोर्स एम्प्लॉय करा आणि इमिजिएटली रिस्पॉन्ड करा डिसीजेसला. डिसीज रिस्पॉन्स झपाट्याने वाढला पाहिजे, म्हणून डिसीज सर्व्हिलन्स कंटिन्यू असला पाहिजे, डायग्नोस्टिक कॅपॅसिटी तुमच्याकडे फुल प्रूफ असली पाहिजे आणि प्रिव्हेंटिव्ह वेटरनरी केअर असला पाहिजे. असा सरकारचा जो उद्देश आहे ते सरकारने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आता किती कागदोपत्री असते आणि किती उतरणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. परंतु परीक्षा मात्र याच्यावर फोकस करू शकतो की 2026-27च्या अर्थसंकल्पाने अॅनिमल हेल्थ अँड डिसीज कंट्रोल या भागाला बळकटीकरण देण्यासाठी कोणत्या कोणत्या घटकांना प्राथमिकतेत आणण्याचा अट्टहास केलेला आहे किंवा त्यासाठी प्रयोजन केलेले आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, डिसीज सर्व्हिलन्स, डायग्नोस्टिक कॅपॅसिटी आणि प्रिव्हेंटरी वेटरनरी केअर हे 3 शब्द बजेटमध्ये नमूद करण्यात आलेले, म्हणूनच मी इथे लिहिलेले आहे. ओके, असा प्रश्न आला तर कोणती काठिण्य पातळी, मग की थ्रस्ट एरिया काय आहे, त्यासाठी थ्रस्ट एरिया कशावर थ्रस्ट करणे, आघात कशावर करायचा आहे, कंट्रोल ऑफ एंडेमिक लाईव्हस्टॉक डिसीज. एंडेमिक जे प्रदेशनिष्ठ प्राण्यांवर येणारे जे रोगराई आहे त्याला नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. कारण पॅन्डेमिक किंवा मोठे जे एपिडेमिक्स असतात त्यांच्यापेक्षा जास्त आहे ना, जे एंडेमिक डिसीजेस आहेत ते तिथले लोकल कम्युनिटी, अॅनिमल कम्युनिटी हर्ट जे आहेत त्याला खूप जास्त हर्ट करत असते, म्हणून ती प्रोडक्टिव्हिटी तिथे कमी होते, तिथं टार्गेट करणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे लॅब्स आहे, मी मगाशी म्हणालो डायग्नोस्टिक लॅब्स आहे, त्या डिस्ट्रिक्ट लेवल आणि ब्लॉक लेवलवरती एक्सपांड करण्यात याव्यात, त्यांचे एक्सटेन्शन व्हावं, ते एक्सपान्शन व्हावं, त्यांचा विस्तार व्हावा, ही एक महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून डायग्नोस्टिक हे खूप बळकट बनेल आणि वेळेवरती आपण कंट्रोल करू शकतो आउटब्रेक्सला. इम्प्रूव्ड वॅक्सिनेशन लॉजिस्टिक. ओके, वॅक्सिनेशनसाठी प्रोग्राम खूप आपल्याकडे आहे, पण त्यासाठी लॉजिस्टिक्स अजूनही अपुऱ्या प्रमाणात आहे, हे तुम्हालाही माहित आहे. ओके, तर याला अजून सुधारणे याच्यावरती फोकस करण्यात आलं. मग ते फोकस एरिया ते कसं करायचं त्यासाठी समोर आहे. ओके, काय काय सरकारचा त्याच्यात एम्फासिस आहे खास करून ते दिसून येतं. एमपीसीचा फेवरेट थीम असते लिंक बिटवीन अॅनिमल डिसीज कंट्रोल अँड रुरल इन्कम स्टॅबिलिटी. या दोन्ही गोष्टींना हे तुमच्यासाठी तेवढं महत्वाचं असेल का तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न एक्झाम नाहीये, जनरल स्टडीज नाहीये, हे आमच्या एमपीएससी राज्यसेवेला खूप जास्त विचारलं जातं. ओके, म्हणजे लिंक बिटवीन अॅनिमल डिसीज कंट्रोल अँड रुरल इन्कम स्टॅबिलिटी, म्हणजे गावात एखाद्या शेतकऱ्याकडे जे जनावर आहे त्याच्या जनावरांवर जेव्हा आउटब्रेकचा फटका बसतो, रोगराईचा फटका बसतो, त्याच्या आर्थिक स्थिरतेला डायरेक्ट हमला बसतो, डायरेक्ट आघात बसत असतो. म्हणून अॅनिमल डिसीज कंट्रोल हे किती महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये, हे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने राज्यसेवेसाठी विचारलं जातं, है ना. बिलकुल. आणि तुमच्यापैकी जे लोक ऑलमोस्ट राज्यसेवेलाही प्रिपेअर करत असतील त्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा. ओके, कारण जीएस मध्ये म्हणा
किंवा तुम्ही त्यातून ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पीएचडी आहात, तर तुम्ही प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुमच्या क्षेत्राचं नॉलेज तुम्ही एक्झॅक्टली रुरल इकॉनॉमीला स्टॅबिलाइज करण्यासाठी कोणत्या प्रकारे आणू शकता, कोणत्या गोष्टीवर तुम्ही फोकस करणार, हे तुम्हाला विचारलं जातं. तर इथे लक्षात ठेवायचं, रुरल इकॉनॉमीला स्टॅबिलाइज करण्यासाठी जो रुरल इकॉनॉमीचा खूप महत्वाचा भाग आहे ॲनिमल हजबंड्री. ओके, ते जे लाईव्हस्टॉक शेतकऱ्यांकडे आहेत त्यांनाही रोगांपासून वाचवणे आवश्यक आहे, कारण ते खर्चाची बाब बनते आणि त्यांची इकॉनॉमी ड्विंडल होते, डिरेल होते. ओके, दिस इज वन थिंग. सेकंड, डेअरी सेक्टर सेंट्रिक इंटरव्हेन्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता आपण अजून त्याच्यामध्ये ओके, आपण मोठा एरिया डिस्कस करतो ॲनिमल हजबंड्री, and then we are searching some premises into that. Okay, so disease control is different premise. Okay, or human resource expansion is different premise. Here dairy sector centric intervention is different premise. So dairy is considered as a very great anchoring force, okay, in animal husbandry growth. ओके, सिनॅरिओ. तर जे ग्रोथ सिनॅरिओ ॲनिमल हजबंड्री त्यामध्ये अँकरिंग करणारा खूप महत्वाचा अँकर एक जो लिव्हर आहे तो डेअरी आहे. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे डेअरी सेक्टर इट कॅन बी इमिजिएटली एनकॅश्ड, इट गिव्स इमिजिएट रिटर्न्स टू or direct benefits can be transferred to the farmers, so it is a great motivating force, okay, in keeping them motivated working in animal dairy segment. And it can also enthuse them, it can build up their capacity and their confidence into the animal husbandry. So this is very important. Okay, dairy sector खूप वेगळ्या अनुषंगाने महत्वाचं ठरतो. बजेट काय मान्य करते या गोष्टीमध्ये, ओके, की लाईव्हस्टॉक जीपी मध्ये जे लाईव्हस्टॉक जीडीपी आहे, पशुधनची जे आपली अर्थव्यवस्था आहे, त्या जीडीपी मध्ये डेअरी हा लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे. ओके, हे रिकॉग्नाइज करते बजेट, म्हणजे सगळं सर्व मान्य आहे, हे रिकॉग्निशन लक्षात ठेवा. Dairy is the largest contributor in livestock GDP. So this is a great statement. This can be picked up directly in asking the question, which of the following is considered as the largest contributor in livestock GDP in animal husbandry sector? Okay, poultry, dairy, okay, meat export, meat, okay, or blah blah. They can just put some, you know, हे काय म्हणतो पशुपालनामध्ये खास करून त्याला काय म्हणतो आपण, गोट गोट फार्म्स, हे सगळे ते तुम्हाला देऊ शकतात. कोण जास्त कॉन्ट्रीब्युटर आहे, तर डेअरी कॉन्ट्रीब्युटर आहे, इंडिया लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर. रोल ऑफ मिल्क, ओके, रोल ऑफ मिल्क इज very important part in comprehending the importance of dairy sector. So why? Because it gives nutritional security at the cheapest rate to all. Okay, daily cash flow for farmers. So this is a great motivating force and capacity building force. Okay, बिलकुल आहे. हा फिशरी पण डॉक्टर उदयराज, थँक्यू व्हेरी मच. फिशरी पण एक त्यातला आहे. ओके, ॲनिमल हजबंड्री मध्ये विचारलं स्पेसिफिक त्याला. की सपोर्ट मेजर, ओके, दिस इज गोइंग टू बी की सपोर्ट मेजर, म्हणजे ते मूळ असे आधारभूत घटक कोणते आहे जे डेअरी सेक्टरला अजून बळकटीकरण देऊ शकतात. ठीक आहे, तर फक्त डेअरीला चेरिश करणे की इट इज लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर असं नाही आहे. ओके, या वेळेस खूप महत्वाची गोष्ट आहे, संकल्प जे त्यांनी केलेला ते हा आहे की वी हॅव टू प्रॉमिस आवर that growth can be achieved if we are pursuing growth can be achieved, but sustaining the growth or development is difficult task. की आपल्याला वृद्धी मिळू शकते, वाढ मिळू शकते, आपण प्रगती करू शकतो, पण त्या प्रगतीला टिकवणे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे कर्तव्य समजण्यात आलेले आहे मुख्य बजेटमध्ये. मी व्हिडिओ टाकलेला आहे, ओके, त्याची लिंक पाठवून देईल. बजेटचं एक्सप्लेनेशन जे आहे, जे कामाकामाच्या गोष्टी आहे, त्यात तुम्ही नक्की ते बघाल एकदा, त्याच्यामधून काही नोट्स बनवून घ्याल, तुम्हाला कामात येणारच ते. ओके, त्याच्यामध्ये मग डेअरी सेक्टरला सस्टेनेबली लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर कसं ठेवता येईल, तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे मिल्क प्रोक्युरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जिथं दूध जमा केलं जातं, डेअरी आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यासाठी जे पायाभूत सुविधा लागते, ओके, चिल्लिंग आहे किंवा पाश्चरायझेशन आहे किंवा स्टोरेज आहे, ते आहे कोल्ड चेन अँड लॉजिस्टिक त्याचं जे आहे, याला मजबूत करणे, याला बळकटीकरण करणे आणि ते खूपच ग्रासरूट लेवल पासून करणे, ओके, हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा डेअरी सेक्टर अजून बलाढ्य होईल. त्यामुळे याच्यावर फोकस करण्यात आलं. सपोर्ट करणे डेअरी कोऑपरेटिव्हला, कारण तुम्हाला माहित आहे की जवळपास डेअरी सेक्टरला इग्नाइट करण्यामध्ये किंवा डेअरी सेक्टरला एक स्टार परफॉर्मर बनवण्यामध्ये
सर्वात मोठा हात जो होता कोऑपरेटिव्हचा होता, सहकारी. आणि सहकार क्षेत्र असं एक क्षेत्र आहे जे एक लोक आंदोलन, जन आंदोलन बनून जाते. त्यामध्ये लोक डायरेक्ट सामील होतात. लोकांना डायरेक्ट ते ऍक्सेस मिळू शकते. लोकांपर्यंत ते डायरेक्टली पोहोचू शकते. बरोबर आहे की? लोकांना त्यात सामील करून घेता येऊ शकते. तर खूपच महत्वाची गोष्ट डेअरी कोऑपरेटिव्ह जे आहे त्यांना सपोर्ट करणे आणि एफ-पी-ओ ज्याला म्हणतो आपण फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे कृषक उत्पादक संघटना आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट करणे जेणेकरून ते मोटिवेटेड राहतील, त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग होईल आणि ते या सेक्टरला अजून वरती आणण्यामध्ये कामात येईल. ओके. का बरं मी डेअरी सेक्टर्स आणि एफ-पी-ओज म्हटलं हे कोऑपरेटिव्हला का बरं सपोर्ट बद्दल भूमिका बजावेल? कारण महाराष्ट्रात लक्षात ठेवा, मी त्या दिवशी म्हणालो होतो, ओके, मी अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलत असताना ही गोष्ट म्हणालो होतो, की त्यांचं कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्रात बाकी काही असो नसो एक तर खूपच महत्वाची गोष्ट आहे, की त्यांनी कोऑपरेटिव्ह सेक्टरला खूप स्ट्रॉंग केलं. म्हणजे की सहकार चळवळ जे महाराष्ट्रात त्याला मजबूत करण्यात आलं आणि महाराष्ट्र सहकार चळवळीसाठी खूपच ओळखला जातो. आजही तुम्ही बघा तुम्ही कापसाच्या विपणनाबद्दल म्हणा किंवा तुम्ही ऊस म्हणा, द्राक्ष म्हणा, हे डेअरी म्हणा, यामध्ये कोऑपरेटिव्ह अजूनही बलाढ्य आहे. ओके. कोऑपरेटिव्हचा खूप मोठा रोल होतो. महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह डेअरी नेटवर्क आहे, स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ओके. जसं डायरेक्ट रेलेव्हन्स लावू शकता तुम्ही जे पॅटर्न आहे वारणा, ओके, महानंद आहे, एनडीडीबी लिंक्ड मॉडेल्स आहे. हे जे आहे महत्वाच्या कोऑपरेटिव्ह, स्ट्रॉंग कोऑपरेटिव्ह. महानंद तुम्हाला माहित आहे, वारणा माहित आहे. एनडीडीबी लिंक्ड मॉडेल्स याच्यात आणण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह सेक्टर स्ट्रॉंग आहे, बलाढ्य आहे म्हणून आपल्याला त्याला नजरअंदाज करता येत नाही. हे लक्षात ठेवणं पण गरजेचं असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह सेक्टर सपोर्ट करण्यासाठी एक्झॅक्टली काय सरकारने केलेलं आहे या बजेटमध्ये. ते तर थेअरी झाली, की असं करणे, तसं करणं आवश्यक आहे. सरकारने म्हटलं, पण कशा प्रकारे केलं? ओके. तर हे नवीन आहे आणि एकदम नाविन्यपूर्ण आहे. टॅक्स इन्सेंटिव्ह एक्सपान्शन हे सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये एक्झम्पशन पण दिलेलं आहे काही-काही. ओके. आणि इन्सेंटिव्हाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल टॅक्स डिडक्शन फॉर प्रायमरी एग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी जे प्राथमिक कृषी पतसंस्था आहे, जे सहकारी संस्था आहेत खास करून. ओके. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहे, ओके, संस्था ज्या आहे, लहान-लहान कोऑपरेटिव्ह जे आहे, प्राथमिक कृषी पतसंस्था जे खूपच लहान असतात. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या इथे डायरेक्टली अकाउंट असतात. शेतकरी यांच्याजवळ डायरेक्टली ऍक्सेस मिळू शकतो शेतकऱ्यांना. डायरेक्ट यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांना टॅक्स डिडक्शन देण्यात आलेलं आहे. ओके. सरकार त्यावरती पूर्ण कमिटी बसून त्याच्यावरती पूर्ण स्ट्रक्चर डिझाइन करत आहे. आणि काही जे इन्सेंटिव्ह खास करून टॅक्स एक्झम्पशन जे देण्यात आलेले आहे, ओके, ते जे आधीच उपलब्ध होते त्याला इन्स्टिट्यूशनलाइज केलं आणि कॅटल फीड प्रोडक्शन जे आहे त्याचे डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या कंपनीज आहे किंवा त्या ज्या काही संस्था आहे कोऑपरेटिव्ह यांना डायरेक्टली एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे. कॅटल फीड सोबत ऍग्रीकल्चरमध्ये कॉटन सीड्सला सुद्धा देण्यात आलं. कॉटन सीड्स हे दोन गोष्टी नव्याने ऍड करण्यात आल्या, कॉटन सीड्स आणि कॅटल फीड्स. ओके, लक्षात ठेवा. अॅनिमल हजबंडरीसाठी कॅटल फीड इज इम्पॉर्टंट कारण आपण डायरेक्टली इथे बघतो त्याला. ओके. ऍग्रीकल्चरमध्ये कॉटन सीड्सला सुद्धा सेम इन्सेंटिव्हाइज करण्यात आलेलं आहे. ओके. टॅक्स कमी करण्यात आलेले, डिडक्शन करण्यात आलेलं आहे, इन्सेंटिव्हाइज करण्यात आलेलं आहे. ओके. इम्पॅक्ट पहा, याचा इम्पॅक्ट काय होईल हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकते. जर का थोडंसं कठीण करायचं राहिला प्रश्न तर. तसं लॉजिकल आहे. लोअर कॉस्ट ऑफ लाईव्हस्टॉक इनपुट म्हणजे पशुधनाच्या रिअरिंगमध्ये जे काही कॉस्ट लागते त्यामध्ये हे कमी होईल. ओके. कॅटल फीडवरती खास चारा जे काही आहे खाद्य, पशुधन खाद्य जे आहे त्याच्यावरची जर टॅक्सेस कमी झाले, डिडक्ट झाले आणि एक्झम्पशन मिळालेले असेल तर इनपुट कॉस्ट कमी झाला म्हणजे शेतकरी इथे वाचतो. इम्प्रूव्ड प्रॉफिटेबिलिटी ऑफ डेअरी फार्मर्स. डेअरी फार्मर्स जे आहे, जे डेअरीसाठी फुल फ्लेजेड काम त्यांचे प्रॉफिट वाढेल. ओके. दुसरी गोष्ट स्ट्रेंथन कोऑपरेटिव्ह बेस्ड अॅनिमल हजबंडरी. कोऑपरेटिव्ह बेस्ड अॅनिमल हजबंडरीला स्ट्रेंथन मिळेल कारण डायरेक्ट कोऑपरेटिव्हलाच इन्सेंटिव्हाइज करतायत, त्यांना डायरेक्टली एक्झम्प्ट करतायत. त्यामुळे ह्या ज्या सहकारी संस्था आहे, ज्या डेअरीमध्ये खास करून आणि म्हणजे त्या अॅनिमल हजबंडरीमध्ये खास करून इन्व्हॉल्व आहेत, डेअरीवर फोकस करताय, ओके, त्यांना खूप जास्त प्रॉफिट मिळेल तर हे खूप मोटिवेटिंग फॅक्टर निर्माण होईल. अशा प्रकारे उत्पादन वाढेल सुद्धा अजून. ओके. इकॉनॉमी पण वाढेल त्याच्यामध्ये.
यासाठी प्रिलिमसाठी एक MCQ लाईन काय बनते, तर टॅक्स बेनिफिट एक्सटेंडेड टू कॅटल फीड अंडर युनियन बजेट एक स्टेटमेंट आहे. ओके, लक्षात ठेवा. ॲनिमल हजबंड्री स्पेसिफिक कॅटल फीड आहे आणि ऍग्रिकल्चर मध्ये कॅटल फीड, कॉटन सीड आणि कॅटल फीड दोन्ही आहे. ओके, फक्त ऍग्रिकल्चर म्हटलं तर ज्याला आपण म्हणतो की क्रॉप बद्दल जर म्हटलं त्याला इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी कॉटन सीड आहे. कॉटन सीड हा घेण्यात आलेला आहे, कारण जवळपास सेंट्रल म्हणजे डेक्कन प्लॅटू जो एरिया आहे, सेंट्रल इंडिया टू सदर्न पार्ट ऑफ इंडिया, इकडे कॉटन मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. कॉटन सीडला यावेळेस त्यांनी एक्झाम करण्यात आलेलं आहे, एक्झाम केलेलं आहे. ओके, तर हे एक गोष्ट बनते कॅटल फीडला लक्षात ठेवायचं. प्रायव्हेट सेक्टर अँड एंटरप्रेन्योरशिप पुश याच्यात देण्यात आलेला आहे. हा एक अजून नवीन भाग आहे. असं तर आधीपासूनच आपण बघितलेलं आहे. ओके, ज्या काही योजना आपण आधी बघितल्या होत्या, एंटरप्रेन्योरशिपला याच्यात प्राधान्यक्रम देणे. कारण बघा, सरळ सरळ आहे, रुरल डेव्हलपमेंट हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत रुरल इंडस्ट्रीज सुरुवात होत नाही किंवा रुरल इंडस्ट्रीज जे आहे ते एक्सपांड होत नाही. ओके, रुरल इंडस्ट्रीज म्हणजे खास करून जे प्रायमरी सेक्टर बेस्ड जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, ओके, ते जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत रुरल डेव्हलपमेंट शक्य होत नाही. कारण जर काही इंडस्ट्रियलायझेशन झालं, दोन गोष्टी होईल. एक तर हे इथूनच या प्रायमरी सेक्टर मधूनच, मग ते बीट ऍग्रिकल्चर असो, ओके, किंवा मग ते ॲनिमल हजबंड्री असो, ओके, यांच्यामधून काय करतील, डायरेक्ट रॉ मटेरियल कन्झ्युम करतील, तर डायरेक्ट फार्मर जो आहे तो इन्सेंटिव्हाइज होईल, त्याला फायदा मिळेल. दुसरी गोष्ट, याच इंडस्ट्रियल सेगमेंट जर निर्माण झाले तर रुरल एरिया ट्रान्सफॉर्मेशन होतील, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, बेसिक अम्युनिटीज वाढतील, इंडस्ट्रियल अम्युनिटीज वाढतील आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होईल. त्यामुळे एकंदरीत लाईफ स्टँडर्ड जो आहे लोकांचा तो वाढेल. मी रुरल ग्रोथ नाही म्हणत आहे, फक्त रुरल इकॉनॉमीची ग्रोथ काही फायद्याची नाही आहे. ओके, जोपर्यंत ते डेव्हलपमेंट मध्ये कन्वर्ट होत नाही. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये फरक आहे. ग्रोथ एन्श्युअर्स ओनली क्वांटिटेटिव्ह इन्क्रीज इन इन्कम. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक पद्धतीने लोकांचे इन्कम वाढत आहे, पण त्याचा जर काय परिणाम त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यावर होत नसेल, ओके, त्यांना एम्प्लॉयमेंट पुअर क्वालिटीचा असेल, हेल्थ फॅसिलिटी उपलब्ध नसतील, ओके, त्यांना मार्केट उपलब्ध नसेल, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे उपलब्ध नाही, म्हणजे त्यांचं जीवन सुगम होत नाहीये, तर डेव्हलपमेंट नाहीये, हे लक्षात ठेवा. एज्युकेशनचा विस्तार झाला पाहिजे, ते फर्स्ट पर्टिक्युलरली इंडस्ट्री स्पेसिफिक किंवा टेक्निकल आस्पेक्ट मध्ये एज्युकेशन मध्ये एक्सपान्शन झालं पाहिजे. रुरल एंटरप्रेन्योरशिप वाढली पाहिजे, स्वयंरोजगार वाढले पाहिजे, इन्कम लेवल वाढली पाहिजे लोकांची, स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे जास्तीत जास्त, सामाजिक स्तर पण वाढतंय, असं त्याचा अर्थ होतो डेव्हलपमेंटमध्ये. ग्रोथ नेव्हर गॅरंटीज यू द डेव्हलपमेंट. ओके, फॉर सिकिंग डेव्हलपमेंट growth is very important. Growth should be accompanied with some qualitative measures to be adopted in the process. म्हणजे काही गुणात्मक गोष्टी सुद्धा त्यामध्ये अडॉप्ट केल्या गेल्या पाहिजे, असं त्याचा अर्थ होत असतो. ओके, त्यामुळे यामध्ये जर बघितलं आपण तर बजेट काय एनकरेज करते, कशाला सपोर्ट करण्यात, प्रायव्हेट वेटरनरी सर्व्हिसेस, जे प्रायव्हेट वेटरनरी सर्व्हिसेस त्यांना इन्सेंटिव्हाइज करते सरकार, त्यांना बूस्ट करते, त्यांना सपोर्ट करते, प्रमोट करण्याचा प्रयत्न करते. मग अशी म्हणालो मी, प्रोव्हायडर पासून प्रमोटर पर्यंतची भूमिका सरकार बजावत आहे. लाईव्हस्टॉक क्लिनिक्स वाढावे त्यासाठी सुद्धा सरकार जे प्रमोशन करत आहे. डायग्नोस्टिक सेंटर्सच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी सुद्धा सरकार प्रमोशन करत आहे. आणि चौथी गोष्ट आहे ब्रीडिंग सर्व्हिसेस स्टार्टअप. ब्रीडिंग सर्व्हिसेसचे स्टार्टअपला सुद्धा प्राधान्यक्रम आहे. तुमच्यापैकी बरेचसे लोक यामध्ये ऍक्च्युअली उतरू शकतात. याला एक वेगळा फ्युचर येणार आहे. ओके, तुम्ही विचार करा, प्रायव्हेट वेटरनरी सर्व्हिसेस जे आहेत लोक अजूनही करतायत. लाईव्हस्टॉक क्लिनिक तुमच्यापैकी बरेच लोक त्यामध्ये आहेत, चांगला पैसा कमवत आहेत, काही मॅटर नाही, आणि हे वाढलंही पाहिजे. ओके, ते असं आवश्यक नाही की फक्त सरकारी डॉक्टर्स सर्व्हिस देणारे असले पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट खूपच महत्वाची, सरकारला जर काय खरोखर इम्पॅक्ट क्रिएट करायचं असेल या सर्व्हिस सेक्टरमध्ये, हे सुद्धा वाढलं पाहिजे. परंतु तुम्हाला सांगतो, खास करून ओके, बिल्डिंग सर्व्हिसेस स्टार्टअप आणि डायग्नोस्टिक सेंटरचे स्टार्टअप जे असतील ना, त्याच्यामध्ये भविष्यात खूप मोठी एक खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला सांगतो, मोठे मोठे लोक इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. ओके, डेअरी सेक्टरमध्ये, अॅनिमल हजबंड्रीमध्ये खास करून. ओके, आधी तर स्कीमच्या माध्यमातून पोल्ट्री फार्म द्या रे आणि हे करा. आता ऍक्च्युली याला उद्योजकता स्वरूप प्राप्त होत आहे आणि खूप पैसा कमावण्याची संधी त्यामध्ये येणार आहे. भारत खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. ओके, जगातील लोकसंख्या खूप भयंकर वाढते आहे. लोकांचे जीवनमान बदलत आहे, पॅटर्न बदलत चाललेलं आहे. ओके, त्यामुळे गरजा वाढल्यात.
तर जे सप्लाय चेन आहे ती एक्सपांड होत आहे. यामध्ये या गोष्टींना खूप व्हॅल्यू येणार, कारण की खूप रेअर असतील. बरोबर आहे की नाही? त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की जर कोणाला उद्योजकता करायची असेल तर सरकारी योजना खूप येणार आहे यामध्ये. आता हे थोडा ब्लर झालेलं दिसते इथे मला, पण बजेटमध्ये एम्पॉवरिंग रुरल इंडिया थ्रू लाईव्हस्टॉक एंटरप्रेन्योरशिप हे दिसतंय. क्रिएटिंग क्वालिटी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन रुरल एरियाज बाय स्ट्रेंथनिंग ॲनिमल हजबंड्री एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. फोकस कसा देण्यात आलेला त्यामध्ये मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला इथं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम जे आहे, मी मगाशीच म्हणालो, ओके, ती देण्यात येणार आहे. म्हणजे क्लिनिक टाकायचं आहे किंवा वेटरनरी डायग्नोस्टिक सेंटर टाकायचं आहे, त्यासाठी क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम देण्यात येते. स्केलिंग अँड मॉडर्नायझेशन ऑफ लाईव्हस्टॉक एंटरप्राइजेस, जे पशुधनामध्ये जे उद्योजकता आहे, उद्योग आहेत, त्यांच्या आधुनिकीकरणामध्ये त्यांना आधीच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत जम्प करण्यासाठी मदत करण्यासाठी सरकारने खूप एक नेटवर्किंग केलेली आहे. इंटिग्रेटेड लाईव्हस्टॉक व्हॅल्यू, ओके, चेन जे आहे ते निर्माण केली आहे सरकारने, म्हणजे करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रमोशन ऑफ लाईव्हस्टॉक फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPOs आहे, त्यांना प्रमोट करणे. इव्हन जे अॅनिमल हजबंड्रीमध्ये जे कोऑपरेटिव्ह आहे, ओके, त्यांना सुद्धा प्रमोट करणे हा एक त्यातला महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. ओके, हे खास करून टार्गेट एरियाज आहे. डेअरी प्रोसेसिंग, यामध्ये जो कोणी एंटरप्रेन्योरशिप करण्याला तयार आहे, उद्योजक करायला तयार आहे, त्याला भर देण्यात येईल. पोल्ट्री व्हॅल्यू चेन्स अँड लाईव्हस्टॉक इनपुट सप्लाय. ओके, लाईव्हस्टॉक इनपुट सप्लाय मध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या, जसं फीड्स आलं किंवा मेडिसिन्स आल्या किंवा जे काही त्याच्याबद्दल लागतं, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच अंशी, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार आहे. ओके, अनालिटिकल अँगल आहे पेपर GS3 साठी MPSC राज्यसेवेला हा एक, की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करणे अॅनिमल हजबंड्रीमध्ये हे किती महत्वाचं ठरू शकते. PPP मॉडेल ज्याला म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जिथे सरकारी आणि खासगी क्षेत्र, ओके, एक सोबत चालतील, ओके, एकमेकांसोबत हात मिळवणी करतील. हिअर प्रायव्हेट अँड पब्लिक सेक्टर वॉक हँड इन हँड क्रिएटिंग सिनर्जी. ओके, yes, in animal husbandry service delivery that can create greater impact on rural economy and on this sector particularly, right? Yes. Employment generation and skill development, this is going to be another area. ओके, याच्यावर लक्षात ठेवाल तुम्ही कशा प्रकारे एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी याच्यात किंवा कौशल्य वृद्धीमध्ये, कौशल्य विकासामध्ये या सेक्टरमध्ये फोकस करण्यात आलेला आहे. खास करून रुरल एम्प्लॉयमेंट क्रिएशन म्हणजे ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये दोन गोष्टीवर फोकस करण्यात येत आहे. एक तर वेटरनरी कॉलेजेस वाढवा, जेणेकरून लोक जास्तीत जास्त वेटरनरी एज्युकेशन घेतील आणि टेक्निकली इक्विप्ड होतील. पॅरा वेटरनरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा निर्माण झाले पाहिजेत, जेणेकरून जे असिस्टंट टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा लवाजमा क्रिएट करता आला पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये, कारण त्यांना जास्त प्रॉब्लेम माहिती आहे ग्रामीण भागातले, ते असिस्ट करू शकतात. त्यामुळे इथं रोजगार निर्मितीसाठी खूप मोठा एक थ्रस्ट निर्माण होतोय, एक मोठा अव्हेन्यू निर्माण होतोय. आउटकम्स काय होतील, की जर काय ग्रामीण भागातील रोजगार हा कौशल्य आधारित असेल तर त्याचा इम्पॅक्ट चांगला होईल आणि असा असलाच पाहिजे. ओके, अकुशल ग्रामीण रोजगार जास्त आर्थिक वृद्धी नाही आणू शकत. त्यामुळे कुशल प्रकारचा ग्रामीण रोजगार पाहिजे. याच्यामध्ये भारत जो आहे हा जगातील सर्वात जास्त यंग, ओके, पॉप्युलेशन असलेला कंट्री आहे. युथ नेशन म्हणतो आपण त्याला. तर जे युथ पार्टिसिपेशन आहे, खास करून लाईव्हस्टॉक सर्व्हिसेस मध्ये किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन AI मध्ये किंवा डायग्नोस्टिक आणि ब्रीडिंग मध्ये, इथं यांचं सहकार्य वाढलं पाहिजे. ओके, या भागात खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात गरज आहे. डॉक्टर्स कमी आहेत, पण टेक्निकल स्टाफ जर वाढला, स्किल्ड स्टाफ जर वाढला, रोजगार निर्मिती होईल आणि आपोआपच कामाला गती येईल. ओके, हे त्यातलं गिमिक्स आहे. त्यामुळे रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन गोष्टीमध्ये हे आपल्याला बघता येऊ शकतं. ओके, याचा MPSC ला कशा प्रकारे क्वेश्चन विचारला, क्वेश्चन एरिया कसा तयार होतो हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवेला. ओके, अॅनिमल हजबंड्री ऍज अ नॉन फार्म एम्प्लॉयमेंट जनरेटर, नॉन फार्म एम्प्लॉयमेंट जनरेटर इन रुरल एरिया. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अॅनिमल हजबंड्री एक शब्द तुम्हालाही कामात आहे, कारण तुम्ही जर काही असं प्रकारचे स्टेटमेंट बोलले तर ते इम्पॅक्ट क्रिएट करते. रुरल एरिया म्हटलं की ओनली फार्म एम्प्लॉयमेंट, फार्म एम्प्लॉयमेंट हा असं सरळ सरळ गणित लागतो रुरल एम्प्लॉयमेंट म्हटलं की. बरोबर आहे की नाही? परंतु लक्षात ठेवा, अॅनिमल हजबंड्री कॅन क्रिएट नॉन फार्म एम्प्लॉयमेंट जनरेटर म्हणून ते उद्यास येऊ शकतो.
ओके, लक्षात ठेवा की गावामध्ये लोक शेतकरी जे राहतात त्यांचे मुलं टेक्निकली एज्युकेशन घेतल्यानंतर ते ग्रामीण भागात काम करायला तयार नाही, शेतीमध्ये काम करायला तयार नाही, ते शहराकडे पलायन करतात. हा जो मायग्रेशन आहे, इमिग्रेशन फ्रॉम रुरल टू अर्बन एरिया जो झाला, याच्यामध्ये इंडस्ट्रियल सेक्टर तेवढं त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी तयार नाही आहे. मग ते नॉन टेक्निकल काम करतात, कोणत्या प्रकारचे लोअर वेजेसवर सेटल होतात, आणि त्यांचं एज्युकेशन भलतंच काहीतरी असते, काम भलतंच काहीतरी करत राहतात. हे खूप मोठी एक दुविधा आहे. ओके, आणि हे आताचा परिणाम नाही, तो परिणाम झालाय खूप मागच्या काही दशकांच्या शिक्षण प्रणालीमुळे. विचार करा, म्हणून वेटरनरी कॉलेजेसला का बरं भर दिलं, ते पॅरावेट जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यांच्यावर का बरं आपण भर देतोय, कारण तिथे टेक्निकल स्टाफ निर्माण करण्यात भले फार्म मध्ये नाही जाणार, नॉन फार्म एम्प्लॉयमेंट गावातल्या गावातच निर्माण होईल. जो पलायन होणार आहे तो होणार नाही, पण गावाची इकॉनॉमी स्थिर राहील त्याच्यामुळे. ओके, बघ किती दूरदृष्टिकोन वापरून हे काम करण्याचा प्रयत्न केला जातो इथे, हे लक्षात ठेवा. हा एक अँगल एमपीएससी असा बघत असते. पण नवीन टार्गेटेड एरियाज काय आहे हे तुम्हाला एक समराईज करण्याचा प्रयत्न करतोय आपण याला. ठीक आहे, समराईज करण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. वेटरनरी एज्युकेशन कॅपॅसिटी पहिला, तर दुसरा डायग्नोस्टिक लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रीडिंग अँड रिप्रोडक्शन सेंटर्स, कोऑपरेटिव्ह बेस्ड कॅटल फीड सप्लाय आणि प्रायव्हेट वेटरनरी एंटरप्रेन्योरशिप. हे 5 गोष्टी ज्या आहेत ना, खूपच महत्वाच्या याच्यामधल्या. जर का तुम्हाला लक्षात ठेवायचं की यावेळेस कोणत्या गोष्टीवर बजेटने इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न केला अॅनिमल हजबंड्रीमध्ये, तर हे 5 गोष्टी आहे. इथं वेटरनरी एज्युकेशन कॅपॅसिटी वाढवावी, जेणेकरून ट्रेन्ड स्किल्ड डॉक्टर्स अँड टेक्निकल स्टाफ मिळेल. दुसरा की खास करून डिसीज डायग्नोसिस, डिसीज कंट्रोल, हेल्थ इम्प्रुव्हमेंट जे आहे अॅनिमल हजबंड्रीमध्ये, अॅनिमल हेल्थचा डायग्नोस्टिक अँड लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर चांगला डेव्हलप झाला पाहिजे. तिसरा सर्वात महत्वाचा भाग जो याच्यात असतो सेक्टरच्या कोअरमध्ये, तो म्हणजे ब्रीडिंग आणि रिप्रोडक्शन. त्यामध्ये एआय पासून सगळ्या ब्रीडिंग सर्व्हिसेस सगळ्या आल्या पाहिजे, म्हणून हे सेंटर्सची निर्मिती करणे. चौथा आहे की कॅटल फीड, जो इनपुट कॉस्ट निर्माण करणारा भाग आहे कॅटल फीड, ओके, त्याला कोऑपरेटिव्ह बेस्ड करून टाकणे, आणि ते होत आहे कोऑपरेटिव्ह बेस्ड. त्यामुळे सरकारने तिथे एक्झम्पशन सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून इनपुट कॉस्ट कमी होईल आणि शेतकऱ्याला जास्त फायदा होईल, डेअरी फार्मर्सला जास्त फायदा होईल. आणि प्रायव्हेट वेटरनरी एंटरप्रेन्योरशिप, ओके, म्हणजे जे खाजगीकरण, वेटरनरी उद्योजकतेमध्ये खाजगीकरणाला चालना दिलेली आहे सरकारने, ही खूप मोठी स्टेप उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते क्लिनिक पासून तर डायग्नोस्टिक लॅब्स पासून तर कोणते स्टार्टअप ब्रीडिंग मध्ये, ते सगळ्याच गोष्टीसाठी केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचे. म्हणून कॅपॅसिटी बिल्डिंग आहे. ओके, लक्षात ठेवायचे, सरकारने जे या बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कॅपॅसिटी बिल्डिंग वर भर दिलेला आहे, सबसिडी बेस्ड इनिशिएटिव्ह वर नाही. ओके, तर कॅपॅसिटी बिल्डिंग वर भर दिलेला आहे. कल्याणकारी अप्रोच पेक्षा डेव्हलपमेंटल अप्रोचला जास्त भर दिलेला आहे. कल्याण काय, आता या इमिजिएटली लोकांना खुश करून टाकेल, आताच्या आता खुश करेल, पुढल्या वर्षी त्या समस्या परत तिथं तशाच उभ्या राहतील. ओके, म्हणून कल्याणाकडे जास्त न जाता लॉंग टर्म कल्याण जर पाहिजे असेल तर विकास आधारित काम करा, कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता निर्मितीवर काम करायला पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. ओके, या बजेटचे अजून एक वैशिष्ट्य सांगतो, जे आपल्याला एलिमिनेशन टेक्निक वर आधारित क्वेश्चन विचारले जातात बऱ्याच अंशी. एमपीएससी असे विचारते, आपल्याला एलिमिनेशन ते काढता येईल जरी लक्षात नाही राहिलं तरी. तर लक्षात ठेवाल, अशा प्रकारचे खुसट प्रश्न एमपीएससी विचारते. काय नाही केलं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ओके, कारण दरवर्षीचा पॅटर्न आपल्याला माहित आहे की बजेटमध्ये केल्या काय जातं, खास करून कशावर फोकस करतात. तर कोणत्याही प्रकारे मिनिमम सपोर्ट प्राइस वगैरे काही अनाऊन्स नाही केलं यावेळेस, किमान आधारभूत किमती वगैरे. ओके, लाईफ स्टॉक मध्ये पण असं काही नाही केलेलं आहे. पर अॅनिमल सबसिडी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष प्रति जनावर जे पशु जे सबसिडी मिळते ते देण्याचा प्रयत्न नाही केला. नो अॅनिमल इन्शुरन्स एक्सपान्शन अनाउन्समेंट असं काही नाही केलं. म्हणजे कुठेही इथे वेलफेअर मेजर किंवा जे डायरेक्ट बेनिफिट करेल असं काहीच नाही केलेलं आहे यावेळेस. ओके, रादर त्यांनी कॅपॅसिटी बिल्डिंगवर फोकस करण्याचा प्रयत्न केला, हे मी तुम्हाला सांगितलंय. ओके, तर बजेटने यावेळेस स्ट्रक्चरल रिफॉर्म, संरचनात्मक सुधारणा इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला बजेटच्या माध्यमातून. ओके, पॉप्युलिस्ट मेजर, म्हणजे जे लोकांना खुश करणारे, ओके, जे काय म्हणतो आपण त्याला, जनसुखाय ज्याला म्हणतो आपण, त्याला फक्त खुश करणारे अशा प्रकारच्या गोष्टी यावर्षी नाही केलेल्या आहे. स्ट्रक्चरल रिफॉर्म, जे संरचना आहे ओके या सेक्टरची, त्या संरचनेला आधारभूत करण्याचा प्रयत्न केला, मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. स्ट्रक्चरल रिफॉर्म्स यावर्षी आहेत. हे मुख्य परीक्षेचा अँगल आहे, राज्यसेवा मुख्य वगैरे. आता आपण बघूया याच्यात तुम्हाला
जे सरफेस लेवलवर प्रश्न विचारले जातात एक्झाम मध्ये कसे येऊ शकतात. आपण सगळ्याच पॉसिबिलिटी मध्ये बघितलेलं. आता क्वेश्चन बघूया. ठीक आहे. प्रिलिम साठी क्वेश्चन. What is the budget allocation for the Department of Animal Husbandry and Dairying in Union Budget 26-27? Okay, so this is very sure question and you know it. Okay, सरकारने ती वाढवली. हे आधीच होतं 2025-26चं. आता हे वाढून येस डॉक्टर मुकेश कापगाते साहेब एक्झॅक्टली डॉक्टर धीरज साहेब ओके चव्हाण साहेब बरोबर आहे 6153. ओके दिस इज द आन्सर. हे लक्षातच ठेवा. हे विचारलं गेलं तर कारण तुमची एक्झाम झाली ना तर अशा वेळेस येणार आहे. हाय प्रोबॅबिलिटी डायरेक्ट क्वेश्चन आहे. ओके अशा वेळेस होणार आहे की बजेट झाल्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे इमिजिएटली. ओके जर का झाली तर होईल. मला असं वाटते परीक्षा होणार आहे. हे मला तर वाटते परीक्षा होईल. बिना परीक्षेचं असं ते ढकलणार नाही. ते जे काही अडचणी आहे ते निघतीलच. हा द ॲलोकेशन टू द ॲनिमल हस्बंडरी अँड डेअरिंग डिपार्टमेंट बजेट शोज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट इन्क्रीज. हे तुम्हाला सांगतो. हे डबल डिजिट इन्क्रीज आहे म्हणून जास्त फोकस करायचा आहे. यावेळेस परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता आहे. कारण आतापर्यंत जे सिंगल डिजिट इन्क्रीज झालेलं आहे हे डबल डिजिट इन्क्रीज आहे यावेळेस सेक्टर स्पेसिफिक 16% डायरेक्ट वाढ दिसून पडते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके येस सी आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग न्यू मेकॅनिझम. नवीन कोणत्या यंत्रणा सरकारने यावेळेस इंट्रोड्यूस केलेल्या आहे बजेटच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये वेटरनरीच्या जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यांना बळकटीकरण करता येईल. बळकटीकरणासाठीच्या योजना. ओके बिलकुल ऍब्सोल्युटली व्हेरी गुड. ओके सो इफ युअर आन्सर इज बी एक्झॅक्टली लोन लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम ही आहे डायरेक्ट वेटरनरी इन्फ्रास्ट्रक्चरला स्ट्रेंथन करण्यासाठी. म्हणून मी म्हणालो की सरकारची भूमिका जी आहे ती प्रोव्हायडर पेक्षा जास्त प्रमोटर आहे यावर्षी. प्रमोटर. ओके म्हणून लक्षात ठेवा. गुड व्हेरी गुड. द आन्सर इज बी. नाउ दिस क्वेश्चन. The loan link capital subsidy scheme announced in budget is intended to support all of the following except कोणत्या गोष्टीला सपोर्ट. आता हे प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही. ओके गिव्ह मी द आन्सर. क्वेश्चन इज गुड क्वेश्चन ऍक्च्युअली. येस डॉक्टर सोमनाथ चव्हाण साहेब धीरज सोनटके साहेब डॉक्टर गोविंद जे आले वा वा गुड. सगळ्यांना म्हणायचं आहे डी. ओके बिलकुल बरोबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वेटरनरी कॉलेजेस आला डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आले ब्रीडिंग अँड रिप्रोडक्शन सेंटर आले अॅन्युअल इन्शुरन्स कंपनीचं काही मी म्हणलं ना यावेळेस काहीच दिलं नाही इन्शुरन्स बद्दल. त्यामुळे ही जे लोन लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी वेटरनरी कॉलेजेस डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज ब्रीडिंग अँड रिप्रोडक्शन सेंटर्स यांच्यावर भर देण्यात आलेला आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके गुड. सॉरी हे लक्षात ठेवायचं तुम्ही. युनियन बजेट मध्ये जे ट्रेंड वेटरनरी आणि पॅरा वेटरनरी प्रोफेशनल आहे ते किती संख्येने ओके वाढवायचे आहेत. टार्गेट काय आहे त्याचा. ओके एक्झॅक्टली बरोबर आहे. कमीत कमी 20,000 म्हणजे जवळपास 20,000 असे ट्रेंड वेटरनरी आणि पॅरा वेटरनरी प्रोफेशनल्स जे आहे व्यावसायिक आहे यांची रोजगार निर्मिती करायची यांची भरती करायची आहे. ओके बिलकुल खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर फोकस केला जाणार आहे पूर्ण देशभरामध्ये. ओके न्यूमेरिक टार्गेट नेहमी असते विचारतात असे टार्गेट त्या आकड्यांमधले. येस विच ऑफ द फॉलोइंग टॅक्स बेनिफिट्स रिलेटेड टू कोऑपरेटिव्ह वॉज एक्सटेंडेड अंडर. एक्सटेंडेड म्हणते एक्सटेंडेड आधीही उपलब्ध होता पण आता कोऑपरेटिव्ह पर्यंत एक्सटेंड केलेला आहे 26-27 मध्ये टू सपोर्ट अॅनिमल हस्बंडरी. तो कोणता आहे. येस दिलंय का तुम्ही उत्तर की द्यायचं. ओके येस इफ आन्सर इज सी एक्झॅक्टली इट इज कॅटल फीड. मी मगांपासून बोलत आलो. एवढंच लक्षात ठेवा. काही जास्त टेन्शन नका घेऊ. मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात जर ठेवलं ना तरी तुम्ही परीक्षेमध्ये खूप एक्सलंट मार्क घेऊन निघाल. एवढंच करा फक्त टॅक्स डिडक्शन करणार कॅटल फीड वरती. ओके मी कॉटन सीड आणि कॅटल फीड हे दोन्ही कानाला यमक जुळणारे शब्द लक्षात ठेवायचे. ओके गुड. नाव
पॉलिसी स्पेसिफिक क्वेश्चन बघूया आपण. द पॉलिसी फोकस ऑफ युनियन बजेट 26-27 इन द एनिमल हस्बंड्री सेक्टर इज बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. हा क्वेश्चन आहे कामाचा. जर काय प्रश्न विचारला थोडासा कठीण प्रश्न बनतो. पॉलिसी फोकस काय या बजेटचा एनिमल हस्बंड्री मध्ये? ऑप्शन सांगू शकतो मी. ओके, गुड, वा वा वा, त्या मदतीशिवाय सर्रास आन्सर, बहुत ही बढ़िया. ओके, की प्रत्यक्ष पशु सबसिडी जी आहे त्याचा विस्तार करण्यात आलाय का, किंवा प्राइस सपोर्ट आणि इन्कम गॅरंटी जी आहे, ओके, किंमत आधार आणि उत्पन्नाची हमी, तर ते नाही आहे. इन्स्टिट्यूशनल अँड प्रोडक्टिव्हिटी ओरिएंटेड ग्रोथ, मी म्हटलं स्ट्रेंथनिंग वर फोकस करण्यात आलं यावेळेस. तर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ बजेट ऑफ एच आउट ऑफ टोटल बजेट? Sir, that is not available right now. I mean, that description will be so difficult. Okay, will be so difficult to bring out that percentage for animal husbandry. But I will try to calculate it and then I'll let you know. Okay, 100%. So institutional and productive oriented growth. Okay, हा आता तुम्हाला कळलं. असा प्रश्न जर आला ना की तेव्हाच कळते, जेव्हा आपलं असं जसे आपण डिस्कशन केलं तसे डिस्कशन झाले तर आपल्याला हे अशा गोष्टी कळतात की ओके, दिस इज ऍक्च्युअली द पर्पज. ओके, C is the answer. Very good. Then question number 8. Which of the following areas has been specifically prioritized? मी तुम्हाला प्रायोरिटी एरिया पण सांगितलं होतं, लक्षात ठेवा. अंडर बजेट 26-27 फॉर इम्प्रूव्हिंग एनिमल हेल्थ. एनिमल हेल्थ साठी कोणत्या गोष्टीला प्रायोरिटाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे? लाईव्हस्टॉक मध्ये MSP ऑपरेशन्स, किमान आधारभूत किमतीच्या जे काही ऑपरेशन्स आहेत ते. एक्सपान्शन ऑफ डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आहे का, की फ्री लाईव्हस्टॉक फीड डिस्ट्रीब्युशन आहे, की युनिव्हर्सल एनिमल इन्शुरन्स आहे? व्हॉट कॅन बी द आन्सर? ओके, व्हेरी गुड, वा, बढिया, खूपच छान. Okay, it is expansion of diagnostic laboratories. This infrastructure is very important. It should be prioritized in taming the disease outbreaks, creating greater gamut of disease surveillance and all things. खूप छान गोष्ट हे प्रायोरिटाइज करण्यात आलेले आहे. ओके, देन क्वेश्चन नंबर 9. येस, क्वेश्चन नंबर 9 एम्प्लॉयमेंट इम्पॅक्ट वरती. ओके, मी कीवर्ड लक्षात ठेवायचं, मी जे हायलाइट केले कीवर्ड लक्षात ठेवाल तुम्ही. येस, which statement best explains employment impact of animal husbandry initiatives in union budget 26-27? कोणत्या गोष्टीवर फोकस करते? ओके, फोकस ऑन अनस्किल्ड वेज एम्प्लॉयमेंट का, अकुशल फक्त दिहाडी रोजगारावरती, की क्रिएशन ऑफ सीजनल फार्म लेबर जॉब्स, जे हंगामी बेरोजगार राहतील अशा मजदूरांसाठी जॉब निर्माण करणे, किंवा जनरेशन ऑफ स्किल्ड रुरल एम्प्लॉयमेंट. स्किल्ड रुरल म्हणून मी शब्दाला फोकस केला होता. ओके, स्किल्ड रुरल एम्प्लॉयमेंटचा अर्थ होते की कुशल ग्रामीण रोजगार. ओके, कौशल्य आधारित थ्रू वेटरनरी इन्स्टिट्यूशन्स, नॉन फार्म जॉब निर्माण करणे, नॉन फार्म जॉब निर्माण करणे. ओके, येस, अँड एक्सपान्शन ऑफ अर्बन डेअरी प्रोसेसिंग जॉब. ओके, हे नाही आहे. फक्त आन्सर इज देन डेफिनेटली सी इज द आन्सर. व्हेरी गुड. हा, दिस इज व्हॉट इज टाइप ऑफ क्वेश्चन विच आय एक्सपेक्ट इन एक्झाम. असा आला पाहिजे क्वेश्चन, असा क्वेश्चन. सो लेट्स सी. Which of the following was not announced under animal husbandry component of union budget? एज कॉम्पोनंट मध्ये काय अनाउन्स करण्यात आलेलं नाहीये बजेटमध्ये? लोन लिंक कॅपिटल सबसिडी आहे का वेटरनरी इन्फ्रास्ट्रक्चर साठी? आहे. एक्सपान्शन ऑफ कोऑपरेटिव्ह टॅक्स बेनिफिट्स आहे. डायरेक्ट पर एनिमल सबसिडी स्कीम नाही. एम्फासिस ऑन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन लाईव्हस्टॉक सर्व्हिसेस. ओके, सो आन्सर इज ऍब्सोल्युटली सी, डायरेक्ट पर एनिमल सबसिडी नाहीच आहे. मी काय नाही केलं हे मी असं क्रॉस करून दाखवण्याचा प्रयत्न केला होता की हे नाही केलं. ओके, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत ते नाही केलं. ते खूप इम्पॉर्टंट. काय नाही केलं हे जास्त महत्वाचं काय काय केल्यापेक्षा, कारण इथं फसवतात. म्हणला असा एक ट्रॅप वाला क्वेश्चन असतो, MCQ ट्रॅप आहे हा. MPSC असे क्वेश्चन आणू शकते. ओके, सो क्लासिक एलिमिनेशन बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता अशा प्रकारे. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव अंडरस्टूड हे बजेट बद्दल. हे प्रश्न तुम्ही बघितलेले आहे. अजून एक गोष्ट सांगेल मी, ऍग्रिकल्चर वरचा खास करून एक सेगमेंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, पण तुम्ही
युट्यूबवर डिस्कस करायला तुम्ही लिंक पाठवून देईल, म्हणजे वेळ वाचेल, तर तुम्ही ते करून घ्याल, है ना. पूर्ण पाहून घ्याल, त्याचे डेटा जो आकडा जो पूर्ण ते एकत्रित लिहून घ्याल. काही जास्त नाहीये, थोड्या वेळापुरतंच असेल त्या डेटा फटाफट त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसून येईल. ते लिहिलं की लक्षात राहील. मग क्वेश्चन त्याचे करून घ्याल फक्त त्याच्यात. ओके. ऍग्रिकल्चरचा मग ते तुलनात्मकरित्या आपण एका लेक्चरमध्ये इथं बोलून पण घेऊ शकतो. ओके. सो दिस इज हाऊ वी हॅव डील्ड विथ दिस सेगमेंट. ओके. येस. आता या आठवड्यात आपण जो वेटरनरीचा सेगमेंट आहे त्याच्यावर भर देणार आहोत. सोबत जीएस सुद्धा असेलच. ओके. काही गोष्टी ज्या खूप शिकवण्याच्या नाही जीएस मध्ये, त्या रेकॉर्ड करून सुद्धा मी पाठवता येईल त्याच्यामध्ये. तर फटाफट होऊन जाईल आपला. आता जास्त नाही, फक्त तो अॅनिमल हजबंड्रीचा आहे, तो क्रिटिकल मला थोडासा त्याच्यावर वेगात करावं लागेल. जास्त मी काम नाही करू शकत. हाय माझा आयरनी आहे, प्रॉब्लेम होत आहे. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच गाईज. ओके. येस. Thank you, Dr. Udayaraj. Thank you very much. Any country's primary sector is AH. Sir, very good question actually. You have asked a very good question. प्रायमरी सेक्टर मध्ये तुम्हाला सांगतो, याचं डिस्ट्रिब्युशन एक कंट्री नाही, फक्त एक कंट्री नाही, तुम्हाला सांगतो. तुमचं ऐकून घ्या, एक कंट्री नाही आहे. मी म्हणेल की कंट्रीज जे अॅनिमल हजबंड्री मध्ये आहे त्याचा बेसिक प्रायमरी सेक्टर म्हणून ते आहे ग्रासलँड कंट्रीज. खास करून ग्रासलँड कंट्रीज. ओके. ग्रासलँड कंट्रीज मध्ये दोन प्रकारचे ग्रासलँड येतात. एक तर ट्रॉपिकल ग्रासलँड, ट्रॉपिकल जे जास्त उन्हाचा प्रदेश आहे, जास्त पावसाचा प्रदेश आहे, ट्रॉपिकल ग्रासलँड. दुसरा ते टेम्परेट, म्हणजे समशीतोष्ण, टेम्परेट. इथं विंटर खूप थंडी असतात. आपल्याकडे विंटर थंड नसतो, विंटर फक्त नावाचाच असतो. ओके. ट्रॉपिकल जे आहे ते ट्रॉपिकल, आपण ट्रॉपिकल मध्ये जास्त ऊन असते, उंच उंच ग्रासेस असतात. इकडे अॅनिमल हजबंड्री जास्त चालते, इकडे फिक्स पावसाचा एक पॅटर्न आहे. ओके. परंतु जे सर्वात प्रगत अॅनिमल हजबंड्री ज्याला म्हणू शकतो आपण, जे खूप चांगल्या प्रजाती, जास्त दूध उत्पादन करणाऱ्या, ते टेम्परेट रिजन मध्ये आहे. ओके. चांगल्या क्वालिटीचं मांस निर्माण करणाऱ्या, हे तुम्हाला इकडे जास्त दिसेल अॅनिमल हजबंड्री मध्ये. ओके. परंतु इकडे सगळे लहान देश आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज सगळ्यामध्ये मग तुम्ही कोणते कंट्री, ट्रॉपिकल कंट्रीमध्ये म्हणजे मी म्हणेल की जे कमीत कमी 10 डिग्री ते 30 डिग्री, ओके, नॉर्थ साऊथ ऑफ इक्वेटर जे आहे, मग भारत म्हणा तुम्ही, ओके, ब्राझील म्हणा, कोलंबिया म्हणा, पेरू म्हणा, साऊथ आफ्रिकेमधले कॉंगो म्हणा, ओके, किंवा खाली झिम्बाब्वे म्हणा, तांझानिया म्हणा, ह्या कंट्री जे अॅनिमल हजबंड्री करतात. ओके. काही जे आहेत ज्या टेम्परेट रिजन मधल्या युरोपियन कंट्रीज आहे. आता हे कझाकिस्तान वगैरे इकडे झाले, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान. ओके. वरती जर गेले हंगेरी झाला किंवा स्वित्झर्लंड वगैरे, हे सगळं त्या भागामध्ये येणारे आहे. लहान लहान बाल्कन कंट्रीज आहे. इवन काही भाग जो आहे चायनाचा सुद्धा त्यामध्ये येतो अॅनिमल हजबंड्रीमध्ये. इतर भाग जर बघितलं तुम्ही दक्षिणेकडे, तर अर्जेंटिना सारखा देश आहे जे खूप चांगला अॅनिमल हजबंड्री मध्ये समोर आहे. इवन ऑस्ट्रेलिया सुद्धा अॅनिमल हजबंड्री मध्ये थोडासा प्रगती पथावर आहे. तर हे आहे उरुग्वे. डॉक्टर पंकज, येस, उरुग्वे आहे, पॅराग्वे आहे, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे. हे साऊथ अमेरिकन कंट्रीज झाल्या. बरोबर बोलला तुम्ही. इकडे एच जो आहे अॅनिमल हजबंड्री, हा खूप बेसिक सुद्धा आहे. गुड क्वेश्चन ऍक्च्युअली. ओके. येस, थँक्यू व्हेरी मच. ओके. राईट. गुड नाईट एव्हरीवन. Then their budget might have maximum allocation. Yes, it is depend on their so-called things. 100% their budget allocation, they do it. हंगेरी जर पाहिलं युरोपियन कंट्री आहे, ओके, स्वित्झर्लंड आहे, हे सिग्निफिकंटली त्याच्यावरती जास्त फोकस करत असते. ओके. बिलकुल करतात. येस. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन.